असा अगदी चॉकलेटचा बंगला तर नाही, पण प्रत्येकाला आनंदी ठेवणारा, सुरक्षित ठेवणारा, त्यांच्या स्वतःचा हक्काचा निवारा तरी हवाच ना. इतकी साधी अपेक्षा असते ना आपली, पण नेहमी ती पूर्ण होतेच असं नाही. याला कारण माणसांमधली उणीव, कधी आर्थिक, कधी सामाजिक, कधी भावनिक, तर कधी मानसिक. या उणीवा जरी असल्या तरी आपल्या जाणीवा नको ना बोथट व्हायला. आमच्या मातृछायेमध्ये प्रत्येक वयोगटातील वयोवृद्ध तसेच बेवारस बेसहारा लोक आमच्या आश्रमामध्ये येतात. त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमची संस्था करते. त्याची उणीव त्यांना भासू नये हा पुरेपूर प्रयत्न आमची संस्था करत असते. परमेशा चरणी तुझ्याही प्रार्थना, माणसाला माणसाची समजू दे रे वेदना, समजू दे रे वेदना. हे परमेशा. हे जे बेघर बेवारस लोक असतात त्यांना पुढे मागे बघणारे कोणी नसतं, त्यांचा परिवार नसतो. मग आम्ही त्यांचा परिवार बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचा सांभाळही तसंच करतो. हमारे पास जो लोग आते हैं वो पुलिस स्टेशन के माध्यम से आते हैं. वो निराधर होते हैं, बेघर बेवारिस होते हैं, उनका कुछ फैमिली बैकग्राउंड नहीं रहता और उनका कोई डॉक्यूमेंट या आईडी प्रूफ भी नहीं रहता है. हमारे पास आने के बाद उनका मेडिकल चेकअप कराते हैं, क्योंकि उनका पहले का मेडिकल चेकअप या कुछ उनके पास पेपर नहीं, कुछ नहीं, तो हम लोग इसके लिए हमारे पास आने के बाद मेडिकल चेकअप कराते हैं उनको, और उनको 2 टाइम खाना देने का और अच्छी फैसिलिटी दे उसकी हम पूरी प्रयास करते हैं. हे परमेशा. हे परमेशा चरणी तुझ्याही प्रार्थना, हे परमेशा चरणी तुझ्या. नॉर्मली जर बघायला गेलं तर आपण जर आजारी पडलो तर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या जवळ कोणी ना कोणीतरी काळजी घेणारा असतो, तर त्याचं ह्यांच्यासाठी कोणीच नाही. अशाच बेघर आजी आजोबांसाठी आपण ही संस्था चालू केलेली आहे. सर्व काही एका छोट्याशा कल्पनेपासून सुरू झालं. 2015 साली जेव्हा या ट्रस्टच्या संस्थापिका सौ सीमा काळे मॅडम यांनी समाजातील या दुर्लक्षित घटकांसाठी काहीतरी करायचं आहे असं ठरवलं आणि श्री रुपेश पाटील सरांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आपल्या संस्थेची सुरुवात झाली. त्यांनी पाहिले की समाजाच्या ह्या कोपऱ्यात एकटेपण आणि असहायतेने झगडणाऱ्या लोकांचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलण्याची गरज आहे. समजू दे रे वेदना. हे परमेशा. ज्यांचा कधीच परिवार नव्हता किंवा ज्यांचा परिवार काळाने हिरावून नेला, त्यांच्यासाठी कुटुंब या शब्दाचा अर्थच वेगळा असतो. त्यांना माहीत असतं एकटेपणाचं ओझं, एका शांत खोलीतील भयान शांतता, जिथे कोणच हाक मारत नाही आणि कोणच काळजी करणार नाही. त्यांना माहीत आहे कुटुंब असण्याची किंमत काय असते. लहानपणीच माझे आईवडील वारले, त्याच्यामुळे कधीच मला आईवडिलांचं सुख वगैरे काही भेटलं नाही. पण जेव्हापासून मी इकडे आलो आहे, मला आईवडिलांचं सुख असं कधीच वाटलं नाही की माझे आईवडील नाहीत माझ्या आयुष्यात. इथे माझ्यापेक्षा जेवढी मोठे माणसं आहेत ते मला पोरं म्हणून मानतात आणि जे माझ्यापेक्षा छोटी आहेत ते मला भाऊ म्हणून मानतात. आणि इथे मॅडम हे लोक पण कधी दुरावा केला नाही की मी इथे जॉब करतो. मला इथं जॉब करण्यात पण मजा येते, कारण मॅडम लोकांनी कधी दुरावा केला नाही. कारण ते लोक छोट्या भावासारखे मानतात, सगळी सुविधा देतात, सगळे हेच सांभाळतात. जे आमच्यापेक्षा मोठे आहेत ते पण आम्हाला लय प्रेम करतात. जेवढं प्रेम मला आईवडिलांकडून भेटलं ना तेवढं मला इकडे भेटलं आणि ह्याच्यातच मला आनंद आहे.
जैसे कि एक परिवार का सदस्य गुजर जाता तो जो कार्य करते हैं, जो घर पे उनको कंधा देना या उनका क्रियाक्रम करना, वो सब कार्य हम करते हैं। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे सार्थक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत मातृछाया आश्रममध्ये केवळ सण साजरे होत नाहीत, तर ते अनुभवले जातात. आनंद पसरवत दुःख विसरायला लावतात. इथे प्रत्येक सण म्हणजे प्रेमाची उधळण आणि एकत्रित येण्याची संधी. कारण रक्ताच्या नात्यांपेक्षा माणुसकीचं नातं जास्त मजबूत असतं. अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. Least but not the last is that people here are very friendly and very good. That is more important. When your surroundings are good, everything is good. So until I am alive, that's what I want to say, I'll always stay here. आज सार्थक चॅरिटेबल ट्रस्ट ही फक्त संस्था नाही, तर एक कुटुंब आहे. इथे प्रत्येकाला आधार, सन्मान आणि जगण्याची नवी उमेद दिली जाते. परंतु हा प्रवास सोपा नाही. निधीची कमतरता, वाढत्या गरजा आणि समाजातील मर्यादित मदत यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. आश्रम चालवत असताना समस्या तर भरपूरच येतात. त्यातली आमची एक समस्या अशी आहे की जो निवारा केंद्र आमचा इथे चालतो तो आम्हाला स्वतःला संस्थेला मिळालेला नाही. तो उषादेवी रोटरी क्लब या संस्थेला नगरपालिकेने दिला होता. त्यांच्या कृपेने हा आम्हाला मिळाला. पण हा निवारा आमच्या हक्काचा नाही आणि प्रत्येकाला एक हक्काचं घर हवं असतं. पूर्वतयारी म्हणून आम्ही सफाळे जिल्ह्यामध्ये साक्री गावात संस्थेच्या नावे 2 एकर जागा घेतलेली आहे. ते बांधकाम करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे फंड नाही किंवा दैनंदिन जीवनामध्ये ह्यांच्या गरजा भागवता ते आमच्याकडून करणं शक्य होत नाही. त्यासाठी आम्हाला आमच्या संस्थेला तुमच्यासारख्या समाजातून लोकांनी मदत केली किंवा सहकार्य केलं तर ते आमच्या ह्या लोकांसाठी, आजी आजोबांसाठी एक छोटंसं काय होईना एक आश्रम किंवा निवारा केंद्र तयार होईल. आमच्या ह्या आजी आजोबांसाठी एक हक्काचं घर मिळू शकेल. त्यासाठी आम्ही समाजाला म्हणतो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा, सहाय्य करा आणि मदत करा. तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. आपण एकत्र येऊन या वृद्धांच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो. सार्थक ट्रस्टसाठी प्रत्येक हात महत्त्वाचा आहे. चला या प्रवासाचा एक भाग होऊया आणि निराधार आयुष्यांना सावरूया.